बारावाड्याचं ग्रामदैवत श्री देव भैरी आणि नाचणे येथील ग्रामदेवता नवलाई पावणाई जाकादेवी, त्याचबरोबर मिऱ्यावरची नवलाई पावणाई यांचं जे काही नातं आहे भावा बहिणींचं हे सर्वश्रुत आहे. शिमगोत्सवात या भावा बहिणींची भेट झाल्यानंतरच बारावाड्याच्या किंवा लगतच्या जी काही रहाटी आहेत त्या ठिकाणी शिमगोत्सवाला सुरुवात होते. मात्र सावनखोत म्हणजे जे काही इतिहासात त्याच्या नोंदी आढळतात आपल्याला, सावंत साळुंके, सावंत शिवरेकर, जो काही इतिहास आहे हा इतिहास नेमका कुठून निर्माण झाला आणि कशा पद्धतीने सावंत या ठिकाणी आले, हा इतिहास काय सांगतो हेच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आज आपण आहोत नाचणे या गावी आणि नाचणे येथील जे काही सावंत आहेत, सावंत साळुंके खोत यांच्या घरामध्ये आज एक गणपतीच्या माध्यमातून या ठिकाणी शाकंभरी बनशंकरी देवी शक्तिपीठ बदामी कर्नाटक याचा देखावा या ठिकाणी उभा केला आहे. मात्र यामागचा जो काही इतिहास आहे हा फार वेगळा आहे. इसवी सन 1526मध्ये चालुक्य राजकुलोत्पन्न सरबोजी सावंत साळुंके यांचे वंशज तुकोजीराव व रामराव यांची विजापूर दरबाराकडून नियुक्ती झाली होती. रत्नागिरीच्या लढाईत रामराव व पुत्र हंबीरराव हे वीरगतीला गेले होते, तरी देखील तुकोजीरावांनी विजय मिळवला होता. त्यांनी झाडगाव येथे ठाण बांधलं होतं आणि ज्याला आज आपण चौकी किंवा मूळ वास्तू असं म्हणतो. आणि त्यातूनच त्या ठिकाणी कुलस्वामिनी श्री देवी जोगेश्वरी, श्रीदेव भैरी कालभैरव व श्रीदेवी नवलाई पावणाई अशी मंदिर उभारली गेली. पुढे तुकोजीरावांचे वंशज अनुक्रमे मिऱ्या, झाडगाव, शिवरे व नाचणे या ठिकाणी स्थायिक झाले. शिमगोत्सव असेल, धुलीवंदनाच्या दिवशी या सर्व गावांच्या पालख्या मूळ देवस्थान चौकी येथे एकत्र येतात. असा काहीसा इतिहास आहे. आणि हाच नेमका इतिहास काय सांगतोय, बदामी कर्नाटक आणि सावंतखोत हा नेमका इतिहास काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. सावंत परिवाराचे काही या ठिकाणी जे मानकरी आहेत, खोत आहेत जे मंदिराचे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल नेमका हा इतिहास काय आहे? नमस्कार, माझं नाव अथर्व प्रशांत सावंत. मी पहिलं गोपाळ हरी सावंत माझे पंजोबांना वंदन करतो. आणि जे आज मी हे इथे रूप दाखवले आमच्या कुलदेवतेचं जसंच तसं रूप दाखवलेलं आहे. माझा हाच प्रयत्न होता यावर्षी काहीतरी कुलदेवतेसाठी काहीतरी करावं, म्हणून यासाठी मी विशेष गाभारा स्थापन केलेला आहे. बदामी आणि सावंतखोत हे नेमकं काय हे आहे? बदामी सावंतखोत म्हणजे आमची कुलदेवता मूळ शक्तिपीठ ते आहे, ते मंदिर आहे. तिथूनच हे सर्वजण आले. सोरबाजी सावंत साळुंके हे रत्नागिरीला आले. सोरबाजी सावंत साळुंके हे रत्नागिरीत आले. त्यावेळी जे काही लढाईचा आपण उल्लेख केला होता, ती नेमकी लढाई कशी होती आणि त्यानंतर ह्या जे काही नवलाई पावणाई जाकादेवी असेल किंवा जोगेश्वरी असेल, बारावाड्याचं ग्रामदैवत जे भैरीबुवा असेल, हा इतिहास नेमका काय सांगतो? सोरबाजी सावंत साळुंके यांचे वंशज तुकोजीराव इथे आले व त्यावेळी रत्नदुर्ग किल्ल्यावर अनंतसिंह होता किल्लेदार. त्याला जो हरवला नाही, त्या युद्धात लढाई झाली, त्याला पराभव केलेला आम्ही. आणि त्यानंतर श्रीदेव जोगेश्वरीची स्थापना त्यांनी तुकोजीरावांनी केल्याने, त्यानंतर देव भैरीची स्थापना किल्ल्याच्या पायथ्याशी केल्याने. आपला इतिहास कालभैरवाचा होतो, त्या खरा मूळ रत्नदुर्गच्या किल्ल्याच्या इथून. त्यानंतर जो काही हा कालभैरवाची मूर्ती स्थापना केल्यानंतर जो काही विजय मिळवला, त्यानंतर तिथे झाडगावमध्ये मूळ वास्तू चौकी तिथे बांधला नाही. तिथूनच ते रत्नागिरीचा संपूर्ण कारभार करत होते. काही म्हणजे बारावाड्याच्या ग्रामदेवताची स्थापना नेमकी कशी झाली, कुठे झाली हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही काय सांगाल, नेमका काय इतिहास आहे हा? आपल्या नाचणे गावचे ते हा गाभारा तयार केलेला आहे आपल्या कुलस्वामींचा. हा कुलदैवत आहे आमचं. तिथे आपण राहावं आणि आपण एकजुटीने राहावं आणि आपल्याला आशीर्वाद मिळावे आणि त्यांच्याकडनं आपण सेवा करून घ्यावी. नाचण्याचे खोत आहेत, त्यांच्या निवासस्थानी आज जो काही इतिहास आहे त्या इतिहासाचा दाखला देणारा एक देखावा या ठिकाणी उभा केलेला आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.